तर तुम्हाला सांगायचं आहे मैत्रिणींनो, की आपले व्हिडिओ हे दर मंगळवारी 1 वाजता अपलोड होतील. तर तुम्ही अजिबात बघायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे सविता किचन 10. या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण तयार करणार आहे आषाढी निमित्त गव्हाच्या पिठापासून त्यामध्ये गूळ घालून कापण्या. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर मैत्रिणींनो, आपण साहित्यामध्ये घेतलेलं आहे, हे आहे गव्हाची कणिक 3 वाटी घेतलेला आहे. अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 2 विलायची घेतलेली आहे. तूप आहे आणि 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे, तो कट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला तळण्यासाठी तेलसुद्धा लागणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे, या वाटीने 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. हे झाल्या 3 वाट्या. आता या पाण्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ सोडायचा आहे आणि छान याचा आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आपल्याला पूर्ण हा गूळ विरघळू द्यायचा आहे आणि याचं छान आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी उकळी येऊपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हा जो रवा आहे, हा रवा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यासोबत हे 2 विलायची सुद्धा. तर हे बघा, आपण हा रवा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि आता हा रवा आपल्याला या गव्हाच्या कणकेमध्ये सोडायचा आहे. आता थोडंसं मीठ यामध्ये आपण सोडूया चवीसाठी. हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला हे गरम केलेलं तूप 2 ते 3 चमचे सोडायचे आहे. तीन चमचे सोडले आपण. आता सर्व मिक्स करून घेऊ. तर हे बघा, आपण छान हाताने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, तूप घातलेलं पीठ. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गुळाचं पाणी यामध्ये सोडायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर एकदम आपल्याला पाणी सोडायचं नाही, थोडं थोडं लागल तितकंच पाणी घ्यायचं. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण थोडं थोडं करून गुळाचं पाणी या पिठामध्ये घातलं आणि असा छान आपण गोळा तयार करून घेतला आणि 5 मिनिटं आपण याला झाकून ठेवलं होतं. आता छान मुरलेला आहे. तर आता आपण कापण्या तयार करूया. आणि इकडे बघा, तेलसुद्धा आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्या कापण्या तयार होईपर्यंत तेलसुद्धा गरम होतंय. अशी छानशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे.
या कापण्याची आपल्याला थोडी मोठी मोठी साईज घ्यायची आहे. तर तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही कट करू शकता. मी अशा पद्धतीने कट केलेली आहे. हे बघा. तर हे बघा मैत्रिणींनो, या पद्धतीमध्ये आपण अशा लांब लांब कापण्या तयार केलेल्या आहे. हे बघा. आता ह्या कापण्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहे. तर इकडे बघा, तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे. आता आपण तयार केलेल्या कापण्या तेलामध्ये तळून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण कापण्याची एक बॅच तळलेली आहे. आता ही दुसरी बॅच आहे, आपण तळून घेतलेली आहे. आणि बघा किती छान आणि मस्त असं टमटम फुललेले आहेत. हे बघा. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण आषाढ तळण म्हणून या गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या आपण कापण्या तयार केलेल्या आहे. तर ह्या जर कापण्या तुम्हाला तयार करायच्या आहे आणि खायच्या आहे तर हा आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा मैत्रिणींनो, ह्या गुळ कापण्या अतिशय सोप्या पद्धतीत आहे. काहीही तयार करायला अवघड नाही आहे. तुम्ही तुमच्या घरी आरामात तयार करू शकता आणि खाऊ शकता. आणि तुम्हाला आपली रेसिपी, आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.